दाऊस दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गुंतवणूक होते असं म्हटलं जात असून त्यानुसार अनेक क्षेत्रामध्ये सध्या गुंतवणूक आहे। यामध्ये कोकण आणि महामुंबई क्षेत्रामध्ये 22% गुंतवणूक झाली, तर कोकण प्रदेशात 3.5 लाख कोटी रुपये, नागपूर आणि विदर्भामध्ये 2,70,00,000 रुपये, तर राज्याच्या इतर भागामध्ये 50% गुंतवणूक होती। उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर इथं 50,000 कोटी रुपये, तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे। महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला। टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे। आजच अनेक इन्क्वायरीज आमच्याकडे आल्या की इनोव्हेशन सिटी कशी असेल, ते आम्हाला लोकेट करायचं असेल तर काय करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की खूप महत्वाची अशा प्रकारची घडामोड आहे।